कामगारों के हित के लिए काम करने वाली रायगढ़ श्रमिक एकता संगठन का पनवेल स्थित हाईटेक ग्राफिक कंपनी में कार्यरत कामगारों ने नेतृत्व स्वीकार किया है, जिसके बाद सोमवार को कंपनी में संगठन की स्थापना की गई, जिसके नाम फलक का उद्घाटन लाल ब्रिगेड संगठन के अध्यक्ष राजेंद्र पाटिल के हाथों किया गया। इस अवसर पर पंचायत समिति सदस्य प्रहलाद केणी, प्रकाश मस्कर, MC पाटिल, नंदकुमार भोईर, रामदास कडू आदि गणमान्यों सहित कर्मचारी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान कामगारों को संबोधित करते हुए राजेंद्र पाटिल ने कहा कि हमें मेहनत और लगन से काम करना है, मगर प्रशासन अगर जानबूझकर हमें तकलीफ देगी तो हम कतई चुप नहीं रहेंगे। सुरुवातीलाच त्या नामफलकाचे उद्घाटन झाले असे मी जाहीर करतो। करत असताना मी आता माहिती घेतली की 35 सदस्य आपल्या युनिटमध्ये आहेत। 35च्या 35 मेंबर आपल्या लाल झेंड्याच्या सोबत असून त्यापैकी 15 महिला आणि 20 पुरुष कर्मचारी आहेत। विशेषतः महिला भगिनींना मी मनापासून धन्यवाद देईन की कुठल्याही प्रकारची तुम्ही तमा न बाळगता, कुठल्याही प्रकारची तुम्ही चिंता करण्याचं कारण नाही आहे। तुमच्या पाठी आता शेतकरी कामापेक्षा लाल बोटा आहे, तुम्हाला कुठल्याही प्रकारचं घाबरण्याचं कुठलंही कारण नाही आहे। तर हे करत असताना कामगारांच्या न्याय हक्काबरोबरच आपल्या कर्तव्याचं पालन तितकं कठोरपणे व्हायला पाहिजे। उगाच आपली युनियन झाली म्हणून आपण मालकाला त्रास द्यावं अशी कुठलीही घटना मेहरबानी करून आपण करू नका असं मी तुम्हाला सांगतो। जर काय मालक आपल्या विरुद्ध वेडेवाकडं पालं उचलत असेल तर त्याची नांगी ठेचण्याचं काम शेकापचा कार्यकर्ता म्हणून आम्ही 100% तुमच्या पाठी राहू। पण हे करत असताना कृपा करून आपणही कायदा हातामध्ये घेऊ नका, आपणही मॅनेजमेंटला सहकार्य करा। कारण मॅनेजमेंट आणि कामगार ही रथाची 2 चाकं आहेत। ही 2 चाकं जर सुरळीतपणे चालायची असतील तर मालकांनी त्याची भूमिका पण योग्यरीत्या सांभाळला पाहिजे, आमच्या कामगारांना पण योग्य न्याय मिळाला पाहिजे। यासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न त्याला करावा लागेल। आणि मला खात्री आहे, मला आशा आहे, एक शेतकरी कामगाराचा कार्यकर्ता म्हणून आदरणीय आमदार विवेक पाटील साहेब इथे उपस्थित राहणार होते, परंतु विधिमंडळाचं अधिवेशन असल्यामुळं आणि विवेक पाटील साहेब हे पक्षाचे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातले 288 आमदार आहेत, त्यापैकी ते विधिमंडळाचे एक सिनियर सदस्य असल्यामुळं त्यांना उपस्थित राहता आलं नाही। साहेबांनी त्यांचे मेसेज आपल्याला दिलेला आहे, आपल्याला शुभेच्छा त्यांनी दिलेल्या आहेत। हे करत असताना मी तुम्हाला याच्यामध्ये एकच सांगेन की या हप्त्यामध्ये, या आठवड्यामध्ये 100% हा इथले मालक आपल्यासोबत बोलायला येतीलच अशी मला खात्री आहे। कारण आपण जे काम करतो हे काम करत असताना आम्ही त्याला पहिला प्रेमाचा संदेश देणार, एक वेळा नव्हे 2दा देणार, पण आपल्या दिलेल्या संदेशाचा, आपण घेतलेला सामंजस्याच्या पवित्राचा त्याने जर वेगळा अर्थ काढला तर मात्र त्याला लाल ब्रिगेड संघटनेची ताकद काय आहे ही निश्चित दाखवून द्यायला लागेल।